महाराष्ट्रातील सगळ्या लोकसभा मतदारसंघात मी जात आहे याचाच भाग म्हणून बारामतीत आले आहे. भाजप आणि महायुतीच्या पक्षाच्या महिला मेळावा आयोजित केला आहे, त्यासाठी मी आली आहे. रोहित पवार यांचं मत मिळेल याची अपेक्षा आम्हाला नाही. देशातील जनतेच्या आवाजावरून ही घोषणा आम्ही देत आहोत. रोहित पवारांनी बारामतीमधील एक महिला किंवा पुरुष दाखवावा ज्याने मोदींच्या एकाही योजनेचा लाभ घेतला नाही. गरीब कल्याण योजना 20 लाख लाभार्थी, PM आवास योजना 78,000, आयुष्मान भारत 4.5 लाख, जनधन योजना 100%, जलजीवन मिशन योजना 2 लाख आणि PM किसान योजना 2.5 लाख, स्वच्छ भारत मिशन 96,000 एवढ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोदींच्या योजनेचा लाभ घेतला आहे. जयंत पाटलांनी अशी भाषा बोलू नये. जे पेरलं गेलं ते समोर उगवलं आहे. जे पेरलं त्याचे रिटर्न्स त्यांना मिळालेच आहेत. कोणाचा बाप आला तरी संविधानाला हात लावू शकत नाही. कुठेतरी आमच्या विरोधात चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम विरोधक करीत आहेत. यावेळेस बारामती लोकसभेत बदल होईल. यावेळी पवारांची सुनबाई ही दिल्लीला नक्की जाईल. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्यांकडून असे वक्तव्य करणे शॉकिंग आहे. मात्र असं असलं तरी यावेळी पवारांच्या सुनबाईच दिल्लीला जाणार हे नक्की. नरेंद्र मोदींनी कोणाचं नाव घेतलं नाही, मग शरद पवारांनी या गोष्टी मनाला का लावून घेतल्या? संजय राऊत हा सर्वज्ञानी आहे. संजय राऊत नेहमी काँग्रेसच्या फडावर तुणतुणे घेऊन नाचायचं काम करतो. लोकांना फसवून आर्थिक घोटाळ्यात जामिनावर सुटलेला आरोपी आहे. मोदींनी कोणाचं नाव घेतलं नाही, मग ज्यांनी त्याने आपल्या अंगाला लावून घेतलं त्याला कोण काय करणार? मोठ्या ताई किती बोलणार? 2.5 वर्ष सत्तेत होता त्यावेळी काय केलं? कथनी आणि करणी यात त्यांना फरक पडतो. ज्यावेळी सत्तेत असतात त्यावेळी सगळं विसरून जातात. विरोधक आल्यावर त्यांना सगळं आठवतं. त्या काय बोलतात याला फार महत्त्व नाही. त्याची परिस्थिती बघून मला खूप हसायला येत आहे. गाडीमध्ये बसून एखाद्याची रील काढून घ्यायचं, तो लगेच व्हायरल करायचं, हेच त्यांचं काम आहे. तोंडाने म्हणायचं रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटण करी. सुप्रिया सुळे यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. रोहित पवारांनी थोडासा दम धरावा. 4 जूनला काय खरे आहे ते कळेल. लोकांच्या मनात बसलेलं मोदी रोहित पवार काय कोणीच काढू शकत नाही. लावून घेतलं जीवाला. त्यांनी तर कोणाचंच नाव नाही घेतलं. पवार साहेबांनी तर कोणाचंच नाव नाही घेतलं. साहेबांनी का स्वतःला लावून घेतलं? मला तर मोठा प्रश्नच आहे. कोणाचंच नाव नाही घेतलं त्यांनी. त्यांना उद्देशून म्हणते असं कोण म्हणालं? संजय राऊत सुद्धा म्हणाले. तो तर काय सर्वज्ञानीच आहे. त्याचं काय तुम्ही ऐकताय? त्याचं काय ऐकताय? तो काँग्रेसच्या फडावर तुणतुणं घेऊन नाचायचं काम करतो. 100 वेळा बोलली आहे मी. लोकांना फसून आर्थिक घोटाळ्यामध्ये जामिनावर सुटलेला आरोपी आहे तो. जे मी ऐकलं, जे तुम्ही ऐकलं, त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी कुणाचं नाव घेतलेलं नाही. आता त्यांनी आपल्या आपल्या अंगाला लावून घेतलं, त्याला कोण काय करणार? जर त्यांनी नाव घेतलं असेल तर तुम्ही सांगा. ती क्लिप आहे का? तुम्ही ऐकलं का रे? कोणी घेतलं रे कोणी? आणि नाव नाही घेतलं तुम्ही कसं म्हणाला? मलाच म्हणाले म्हणून हे तर चुकीचं आहे. सुप्रिया सुळेंची भाषणं आपण ऐकली असेल. सातत्यानं त्यामध्ये महागाई आणि बेरोजगारी ही वाढत आहे आणि जर आमची सत्ता आली तर आम्हाला हा संपूर्ण भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे असं सातत्याने त्यांच्याकडून म्हटलं जातं. मोठ्या ताई किती बोलणार? 2.5 वर्ष होते सरकारमध्ये, काय केलं? आणि त्याच्यामुळे कसं आहे, कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक असतो. ज्या वेळेला सत्तेत असतात त्यावेळेला सगळं विसरून जातात. विरोधात आल्यावर त्यांना सगळं आठवतं की किती महागाई झाली, किती काय झालं आहे. आज 25 कोटी BPLच्या लोकांना म्हणजे दारिद्र्य रेषेबाहेर काढायचं काम देशातल्या 25 कोटी जनतेला हे आज मोदीजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 11 नंबरवरती काँग्रेसने ठेवलेला भारत हा 5 नंबरवर आणायचं काम मोदीजींनी केलं आहे. कित्येक योजना आणल्या आहेत. त्या योजनांची आकडेवारी मी तुम्हाला सांगितली आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंटचं वारं आहे, विकासाचं वारं आहे. त्या काय बोलतात त्याला फार महत्त्व नाही, पण त्यांची परिस्थिती बघून मात्र मला खूपच हसायला येते. म्हणजे ते ताटली घेऊन जात आहेत, उभी राग, पटकन टिळे लावगं, इकडे जा तिकडे जा, फोटो काढा. म्हणजे असं वाईट वाटतं मला ते बघून. हे राज्याच्या मोठ्या ताई आहेत ना त्या. असं डेव्हलपमेंटची कामं ताईंनी केली असती. गाडीमध्ये कुणाला तरी बसवायचं, लगेच तिचा रील काढून घ्यायचा, त्याचा रील काढून घ्यायचा, तो लगेच इंस्टाग्रामवर पोस्ट करायचा, खाली लिहायचं ताई माझ्या हक्काची. हे हक्काचं काम त्यांनी केलेलं आहे. बाकी ही जी बारामतीमध्ये डेव्हलपमेंट दिसते, जर तुम्ही त्या म्हणतात ना माझा कार्य अहवाल बघा,
तो कार्य अहवाल बघितला तर असं दिसेल ते अजितदादाचंच काम आहे सगळं. आणि त्याच्यामुळे नक्की कार्य अहवाल कोणाचा आहे आणि त्यांच्यात काय 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 स्टेटमेंट येत आहेत त्या मी पाहिल्या आहेत. आणि काय झालं, योगायोगाने मी काम केलेली कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे त्यांना मी फार चांगली ओळखते. हे पण मला सांगायचं आहे. तोंडाने म्हणायचं रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटण करी, हे तर एकदम आपण जे बघतोय आता त्यांच्या एक एक व्हिडिओज बघून मला हसायलाही येतं आणि मला वाईटही वाटतं. पण त्यांची जी आता सध्याची जी धावपळ मी पाहते आहे किंवा त्यांचं एक मानसिक संतुलन ढासळलेलं मी पाहते आहे, यावरनं मला हसायला येतं का की या त्याच मोठ्या ताई आहेत. तर जरा दम काढ, जरा 4 जूनपर्यंत दम काढ. खुर्च्यांमध्ये किती लोक आहेत, कुठल्या सभेला किती रिस्पॉन्स आहे, हे तुला 4 जूनला कळेल. कितीही काहीही केलं तरी लोकांच्या आणि या महाराष्ट्राच्या मनामध्ये बसलेले मोदी, रोहित पवार काय कुणीच काढू शकत नाही. 2014 नंतर त्यांच्या आयुष्यात झालेलं परिवर्तन हे लोकांना फार चांगलं माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला रोहित पवारला सल्ला द्यायचा आहे, दादा जरा दम काढ 4 जूनपर्यंत.